नमस्कार मित्रांनो, तर आता आपण निघालो आहे खाली नाश्ता करायला आणि नाश्ता झाल्यावर आपण लगेच जाणार आहे अमृतसर मंदिरामध्ये. आजचा पण ब्लॉग खूप मस्त होणार आहे, त्यामुळे पूर्ण ब्लॉग बघा. सगळे रेडी झालेले आहेत बघा. काजू म्हणतात मला असं काहीतरी. आणि हे बघा, हे कोण आहे? हे कोण आहे? म्हणतात मला हसती तू बाबू, हसती तू. अरे बापरे, सरदारनी आमची, सरदारनी आज बोलली आमची. मम्मी पण रेडी झालेली आहे. मित्रांनो, आज काय नाश्त्याला तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे रोजचं आहे. हे पण आहे बॉईल एग आहे, नूडल्स, सुजी उपमा, मिक्स व्हेज पकोडा आणि पिनू गुलू. मित्रांनो, मस्त नाश्ता झालेला आहे आपला आता, एकदम मस्त. आता मम्मी बघा, मम्मी कसा झाला नाश्ता? छान, मस्त मस्त छान, मस्त नाश्ता झालेला आहे मित्रांनो आमचा. आता चहा सांगितलेला आहे आम्ही आणि आता आपण निघणार आहे मंदिरामध्ये. तुम्हाला आजचा ब्लॉग पूर्ण बघायचा आहे, खूप मजा येणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये. शॉर्ट झालेला आहे मित्रांनो नेहमी सारखा. आमची की आतमध्येच राहिली. आता काजल गेली खाली त्यांना बोलवायला रिसेप्शनवर, ते येतात ते घेऊन की. मित्रांनो, आता आमचं सगळ्यांचं आवरून झालेलं आहे आणि आपण निघालोय आता मंदिरात रेडी होऊन. तुम्ही लुक बघा माझा. मम्मीचं पण झालेलं आहे. कार्ड घेतलंय मी. कार्डचं काय लपडे, आपण पटकन गडबडीमध्ये काय करतो, लॉक करतो आणि बाहेर येतो. ते दरवाजा ऑटोमॅटिक येतो, ब्लॉक होतो. मित्रांनो, आत्ता निघालोय आपण. कसं आहे आमची गँग. मित्रांनो, आता आम्ही रॅपिडोवरनं रिक्षा बुक केलेली. रिक्षा आहे ना, टोटो बुक केलेली. तर टोटो म्हणतात मित्रांनो रिक्षाला. आता किती सीटर येते ते अवघड आहे जरा बघणं. किती सीटर येते काय माहित. आता ती बसता ही काय नाही त्याच्यात काय माहित. जर 2 सीटर असेल याच्यात नाही बसणार माझ्याकडे सगळे. तू पण आहे ना, ही नव्हती, ही मोठी होती, ही नाहीये, ती कालची नाहीये ही. मित्रांनो बघा, आमची रॅपिडोची टोटो आलेली आहे. कशी आहे टोटो? आता टोटो घेऊन जाणार आम्ही मंदिरामध्ये. टोटो मध्ये बसलेत सगळे. बसा की बस. कसं आहे टोटोची राईड? टोटो मम्मी छान, मस्त. माझ्याकडे कसं वाटतंय टोटो मध्ये? इथं रिक्षाला टोटो मध्ये. आमचे श्रीनू पण टोटो मध्ये फिरतोय बघा अमृतसर. श्रीनू कुठं फिरतो तू? कुठं चालली बाबू? टोटो मध्ये बघा कसं मस्त बघतोय. टोटो मध्ये सगळं नवीन नवीन वाटतंय. 6 महिने घरातच होती आमची टोटो आणि आली तर एकदम बाहेर आली. विमानातूनच अमृतसर डायरेक्ट गाठलंय आम्ही मित्रांनो टोटो. आणि आता जल हौसीचा घाट आहे पुढं. एकाच वेळेस पूर्ण ट्रिपचं तिला ट्रेनिंग देतोय आम्ही मित्रांनो. फुल ट्रेन होणार आहे. ही ट्रिप सक्सेस झाली की पुढची कुठली ट्रिप कुठेही जाऊ शकतो आम्ही टोटोला घेऊन आमच्या. मित्रांनो, आता पोहोचलोय आम्ही, उतरलोय टोटो मधनं. आता आम्ही चाललोय आतमध्ये. मित्रांनो, दुसरी टोटो घेतली आता आम्ही. दुसरी टोटो हल्लू जावा. मित्रांनो बघा, टोटो मध्ये बसलेलो आहे आता आम्ही. टोटो मध्ये बसलोय आता आम्ही. मित्रांनो, लय कष्ट येते. हे बघा, लय ताकद लागते सायकल ओढायला आहे ना. तुम्ही बघू शकता, खूप ताकद लागते सायकल ओढायला. आणि 20-20 रुपये घेतात फक्त. म्हणजे खरं कष्ट आहे. 20-20 रुपये काहीच नाही. मित्रांनो, रस्ता बघा आता कुठून. शॉर्टकट आहे मंदिराला यायला. शॉर्टकटने आम्ही चाललोय मित्रांनो. आता मार्केट आहे आणि शॉर्टकटने आलेला आहे. आपण मंदिराच्या जवळ चाललेला आहे मित्रांनो. आता खाली उतरल्यावर दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, मी तर या विचाराचं आहे ना की गरीब लोकांसोबत आहे ना बार्गेनिंग नका करत जाऊ. तुम्ही मॉलमधनं 5-5, 10-10 हजाराचे कपडे घेता, तेव्हा बार्गेनिंग करता का? नाही करत. तिथं गपचूप GST सकट बिल देता. सोनं घेता तेव्हा GST सकट बिल देता. पण जे गरीब लोक आहेत त्यांच्यासोबत बार्गेनिंग नका करत जाऊ मित्रांनो. जे 20 रुपये 30 रुपये भाजीवाले म्हणा देऊन टाकायचे डायरेक्ट. जास्त विचार नाही करायचा मित्रांनो. कारण आता मी जे बघतोय ना बघा, बाबांचं वय किती असेल आपल्याला लाज वाटते माहिती का बसायला मित्रांनो. पण काय आता
आमच्याकडे बाळ आहे, मजबुरी आहे आमची. आणि यांचं पण पोट त्याच्यावरच आहे. मार्केट आहे मित्रांनो. आमचे 40 रुपये झालेले, 100 रुपये देणार आहे, कारण यांचे खरं कष्ट आहेत मित्रांनो हे. आणि मलाच कसं तर वाटतं यांना इथपर्यंत आणलंय, पण दुसरं ऑप्शन नाही आहे मित्रांनो. इथं गाडी बिडी येत नाही आतमध्ये, त्याच्यामुळं यांनाच घेऊन यावं लागतंय मित्रांनो. तर आपण देऊन टाकतो. भैया ये ना. बघा आम्ही पोहोचलेलो आहे आता टेम्पलमध्ये, तुम्ही बघू शकता. आता आलो आपण पगडी घ्यायला. बघा कलर बघा, एवढे कलर आहे त्यांच्याकडं पगडीमध्ये. हा ब्लॅक एक, एक मिनिट. ब्लॅक एक. आणि पप्पांना बघू कोणता कलर चांगला दिसतोय. पगडी बांधायचीच आहे मित्रांनो, पण आम्हाला काही झालं तर 5 मीटर कपडा घेतलेला आहे मित्रांनो आपण. आता मित्रांनो हे बघा कशी पगडी बांधतात बघा. आता आपण कपडा घेतलेला आहे. आधा घंटा 1 घंटा तो इसमें जाता रहेगा सुबह. तुमको प्रैक्टिस हो गया रहेगा, पर फास्ट होता रहेगा तुम्हारा. 5 मिनट. क्या बात कर रहे हैं, 5 मिनट में ऐसा हो जाता है. क्या बात, एक जन बता रहा था कि आधा घंटा लगता है बांधने के लिए. इनका रोज का प्रॅक्टिस आहे मित्रांनो. आता आपण बांधतोय पगडी. मित्रांनो कसा दिसतोय सांगा, वाटतो का नाही पंजाबी पुत्तर. एकदम मस्त झालेले बांधून. पग म्हणतात मित्रांनो याला. छान दिसतंय एकदम. आता कसं आहे मित्रांनो, कडक दिसतोय का नाही. आता आपण जाणार आहे आतमध्ये मंदिरात. गर्दी एवढी नाही आहे. आता पग बांधून झालेलं आहे आपलं. हे मंदिर आहे बघा. माझा जीव बघा, जीवाने डोळे उघडलेले आहेत. कळणार रोज कुठं कुठं झोपवून ठेवतात ते मला. मध्ये टोटोच झोपवत आहेत, मध्येच हॉटेलमध्ये झोपवत आहेत, मध्येच मंदिराबाहेर झोपवत आहेत. बसलेत दोघे निवांत एकदम. काय करणार आता. पप्पांचं बांधलं होतं पूर्ण, ते मध्येच दातातलं सोडून दिलं त्यांनी, ते लूज झालं. परत बांधायला लागले. मग आता पप्पांची पण झाली आहे मित्रांनो, मस्त बांधली एकदम. 2 सरदार आलेले आहेत. आता मित्रांनो आम्ही मंदिरात आतमध्ये जाणार आहे. कसे सरदार जेव्हा पप्पांचा फेटा बघा, सॉरी फेटा नाही पग म्हणतात त्याला. कसे दिसते बघा. वल्लू माझा जीव पण आहे माझ्यासोबत, जीव आणि मी बघा. मित्रांनो इथं चप्पल ठेवायची जागा आहे. हे बघा इथं तुम्ही चप्पल ठेवू शकता. हे इथं पूर्ण असं चप्पल ठेवायचं आहे. आणि आपल्या चप्पल घ्यायच्या आणि तिथं एकत्र ठेवायच्या चप्पल. इथं पाय धुवायचे मित्रांनो, आणि इथनं असं आतमध्ये जायचं. आत्ता आतमध्ये आलेलो आहे बघा मित्रांनो. हे आहे गोल्डन टेम्पल. बघा कसं आहे गोल्डन टेम्पल. मित्रांनो माई सरदारनी बघा कशी आहे. आता चाललोय आम्ही दर्शन घ्यायला आतमध्ये. त्यांना सरदार दी पुत्तर पण आहे माझ्यासोबत, झोपली पण झोपा येते. मित्रांनो खूप गर्दी आहे. आता बसलोय साईडला. खूप गर्दी आहे मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही. 2 तास झाले आम्ही लाईन येते, 2 तास मित्रांनो. लांबपर्यंत गर्दी आहे बघा मित्रांनो. करेक्ट 2.5 तासानंतर आमचं दर्शन झालेलं आहे आणि खूप छान दर्शन झालेलं आहे. इथं पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला VIP पास नाही, काय नाही. जे आहे ते दर्शन घ्यावं लागतं. तुम्ही किती VIP असाल, तुम्ही कोणी असाल, गप लाईनीत उभं राहायचं आणि दर्शन घ्यायचं. ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे मित्रांनो इथं. आणि 2-2.5 तासानंतर दर्शन घेतल्यावर खूप छान वाटलं. तिथं आम्ही अर्धा पाऊण तास बसलो. खूप छान वाटतं तिथं बसल्यावर. एकदम शांत आहे आणि खूप प्रसन्न वाटतं मित्रांनो. तुम्ही पण सगळे नक्की एकदा तरी दर्शनासाठी या आणि मन प्रसन्न होऊन जातं आणि एकदम शांत वाटतं आपल्याला इथं मित्रांनो. बघा आमची वल्ली बघा कशी करते बघा वल्ली. मित्रांनो लय दमलोय आता शॉपिंग करून. बसलोय निवांत. लय वैताग आला, जाम वैतागलोय. पाय तर असले दुखायला लागलेत. 2.5 तास कमीत कमी लाईनीत होतो आणि त्याच्यानंतर आता यांना शॉपिंग करायची. पप्पा तर लय शिव्या द्यायला लागले. तो कसे बसलेत बघा पप्पा, दिसले का.
इथं बसले लय शिवाय देतात, कारण ते पण 2 तास लाईनीमध्ये होते. 2-2.5 तास लाईनीत होतो आम्ही. पाय लय ठसठस करायला लागले. जाम वैतागलोय. आता रूमवर जाणार, मस्त गरम पाण्याने आंघोळ करणार आणि डायरेक्ट झोपणार. काजलचं काय झालं, काजलकडे बाळ होतं ना, ज्यांच्याकडे बाळ असेल त्यांना ते लोक डायरेक्ट साईडला सरकत होते. काजलचं 5 मिनिटात दर्शन झालं, तिच्या हातात बाळ होतं म्हणून. जसं काही मी ॲम्ब्युलन्स लोक साईडला होते. हां, 5 मिनिटात तिचं दर्शन झालं. कारण ती रडतच तेवढी होती ना, ऑटोमॅटिक लोक, ती सायरन होती. रडणं म्हणजे सायरन ॲम्ब्युलन्स, म्हणून त्यांनी लोक साईड होते. ती गर्दीत ती रडत होती खूप, त्याच्यामुळे लोक लगेच साईड देऊन पुढं गेली. ती 5 मिनिटात बाहेर आली. ती आम्हाला 2 तास लागले बाहेर यायला, आणि ती बाहेर येऊन बसली निवांत आपली मस्त. मित्रांनो, मार्केट बघा, आहे पूर्ण मार्केट आहे. काय खरेदी करायची असेल तर सगळे लोक इथं खरेदी करतात. आणि हे प्राचीन शनी मंदिर आहे, 1761 सालचं. इथं समोरच मंदिर आहे. इथं मंदिर आणि हे मार्केट, पूर्ण सगळं मार्केट. मला काय वाटतं माहिती आहे का मित्रांनो, मला लोक ओळखू शकतात. मी एवढा फेमस ब्लॉगर होणार आहे ना एक दिवस. इथं मी चालायला लागलो की लोक माझ्याकडे विचारणार, सर आप. मित्रांनो, इथं आम्ही मस्त आता पाणीपुरी खाल्ली आहे. मस्त होती पाणीपुरी, एकदम टेस्टी. आणि बाळ बघा कसं झोपलेलं आहे. बाळाला घेऊन फिरायचं असेल तर पूर्ण तयारीत येत जावं मित्रांनो. जसं आम्ही आलेलो आहे, काहीच त्रास देत नाही बाळ. जिथं लागेल तिथं दूध पितं, झोपतं, दूध पितं, झोपतं. एकदम मस्त चालू आहे मित्रांनो. ट्रिप आमची फुल एन्जॉय चालू आहे. मित्रांनो, मार्केट बघा रात्रीचं कसं दिसतंय. ओनली शॉपिंग. मी आणि पप्पा लय दमलोय. आता बसलोय आम्ही दोघं. दमले का नाही? भयंकर पाय दुखायला. भयंकर पाय दुखतं ते. 2 तास मित्रांनो, 2.5 तास आम्ही जवळजवळ दर्शनाच्या लाईनीत होतो आणि हे परत 2-2.5 तास शॉपिंग. त्याच्यामुळे जाम दमलेलो आहे. असं झाले कधी रूमवर जातोय आणि आराम करतोय. भूक पण लागलेली आहे. पण आता ही मम्मी पण आली आहे, बघू काय घेतलं का नाही. घेतलं का? तू पण दमली? मग काय रे, पाय दुखायचे काय, मला तर घेणं पिणं मागं फिरणं कोणी सांगितलं. मग कशाला फिरते माग? आणि प्रिया ती दूध पाजत मला तू चल बघा, आम्ही कॅमेरामॅन पकडला इथं पण. आता बघा चालू झालंय आमचं काम. कसे आहेत दोघं? नुसता धिंगाणा चालू आहे, काही करतात ते. आता दमले होते मित्रांनो सगळे शॉपिंगसाठी. लय दमलोय, चालाय रूमवर असं तसं. आणि इथं बघा मित्रांनो, आता आम्ही गाडी शोधतोय हॉटेलवर जाण्यासाठी. आता बघू किती वेळ लागतोय हॉटेलवर जायला, तुम्हाला दाखवतो. आणि आजचा दिवस खूप सुंदर गेला आहे, चांगला गेलेला आहे मित्रांनो. आता आम्ही निघालो आहे हॉटेलच्या रूमवर. खूप दमलोय. सकाळी आलो होतो आम्ही 11-11:30 वाजता. आता वाजलेत 8 आणि खूप दमलेत सगळे. आता रूमवर जाणार आहे, फ्रेश होणार, जेवणार आणि डायरेक्ट झोपणार. आणि उद्या सकाळी 1 वाजता डलहौसीला जाणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला डलहौसी पण पूर्ण मी दाखवणार आहे कसं आहे काय. या गाड्यांना मिनी मेट्रो नाव आहे मित्रांनो. आता मायडीकडनं नवीन माहिती कळालेली आहे आपल्याला. मिनी मेट्रो. ओयो वल्ली उठली आमची. मित्रांनो, फायनली आपण हॉटेलमध्ये आलेलो आहे आणि आजचा दिवस खूप मस्त गेलेला आहे आपला. आणि तुम्हाला पण ब्लॉग बघून खूप मजा आलेली असेल. तर आता उद्याचा ब्लॉग पण खूप मस्त होणार आहे. डलहौसीला जाणार आहे आपण. तो पण ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. जय हिंद, जय महाराष्ट्र.